रुग्णवाहिका नाकारल्यानं चिमुरड्याचा मृत्यू, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची खासदार निलेश लंके यांची मागणी। लोणी व्यंकनाथ प्रकरणामध्ये श्रीगोंदा पोलिसांकडे तक्रार दाखल, वैद्यकीय अधिकारी, प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह। लोणी व्यंकनाथ येथील आनंदी अनिल कांडेकर आणि वीरा प्रवीण कांडेकर या दोन चिमुरड्यांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि अन्य जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली। याबाबत त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार अर्ज दिलाय। रविवारी खासदार लंके यांनी लोणी व्यंकनाथ इथं जाऊन कांडेकर कुटुंबियाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। त्यानंतर त्यांनी थेट श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत मुळे, डॉक्टर शैला डांगे तसंच या प्रकरणातील इतर जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहटा, टिळक भोस, मितल वाबळे, प्राध्यापक संजय लाकूडझोडे, सतीश बोरुडे, बाळासाहेब जठार आणि जहीर जकाते आदी उपस्थित होते। या प्रकरणामध्ये खासदार लंके यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बाबासाहेब नागरगोजे आणि पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नाराजी व्यक्त केली। लोणी व्यंकनाथ येथील घटनेची न्याय पद्धतीने हाताळणी न करता दूषित हेतूने कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाकडून उपलब्ध असलेली वैद्यकीय सेवा या निष्पाप चिमुरड्यांना दिली नाही। इतकंच नव्हे तर या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले। एखादा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस अनेक बाजूंचा विचार करतात, मात्र या प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी रात्री उशिरापर्यंत थांबून गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। आंदोलनस्थळी जाऊन प्रथम आंदोलकांच्या भावना समजून घेणं हे आवश्यक होतं। पोलीस अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली किंवा हातचे बाहुले बनून काम न करता निष्पक्षपणे कर्तव्य पार पाडावं। आंदोलकांना लक्ष करण्याच्या भावनेतनं कारवाई होणं लोकशाहीसाठी योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून डॉक्टर प्रशांत मुळे आणि डॉक्टर शैला डांगे यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणीही खासदार लंके यांनी केली आहे। अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती मांडगे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर चिमुरड्यांना वेळेत वैद्यकीय सेवा का मिळाली नाही याची वस्तुस्थिती हे जाणून न घेता बेजबाबदार विधानं केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। शासनाच्या 102 रुग्णवाहिका सेवेसंदर्भातील परिपत्रक, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नकारात्मक भूमिका आणि त्यातून 2 निष्पाप चिमुरड्यांचा झालेला मृत्यू हा अत्यंत गंभीर विषय असून हा संपूर्ण मुद्दा संसदेत मांडणार असल्याचंही खासदार निलेश लंके यांनी यावेळी जाहीर केलं। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।